सुनेत्रा पवारांना खेळ समजला होता, असं नाही की समजला नव्हता. पण जोपर्यंत समजला तोपर्यंत पवारांनी खेळणंच बंद केलं होतं. अजित पवारांच्या निधनानंतर ज्या उलथापालथीची भीती होती, ज्या भीतीतून आपली पकड घट्ट करण्यासाठी पटेल आणि तटकरे सारख्या महत्त्वाकांक्षी नेत्यांना साईड करून ट्रॅक करून स्वतः पक्षाची सूत्रं हाती घेतली होती, त्याच नेत्यांच्या डोक्यानं आता सुनेत्रा पवारांना आव्हान दिलं गेलं. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला आव्हान देणाऱ्या पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह हे कोणाच्या डोक्याने चाल खेळताय, हे नव्यानं सांगायला नको. एकीकडे त्यांच्याकडून सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला आव्हान दिलं जातं, दुसरीकडे पटेल आणि पक्षाच्या घराच्या बाहेर थेट संघटनात्मक रचनेबद्दल सांगायचं मत व्यक्त केलंय. ज्या सुनेत्रा पवारांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून पटेल आणि तटकरे यांच्या जोडीला बाहेरचा रस्ता दाखवला होता, त्याच आता जोडीने सुनेत्रा पवारांच्या गळ्याला खिंडार पाडताना दिसते. वरवर पाहता चेहरा जरी सच्चिदानंद सिंह यांचा दिसत असला तरी हा मास्टर प्लॅन पटेलांच्या डोक्यातून आलेली चर्चा, या सर्व गोष्टींचा टाइमलाईन पाहिली तर एकीकडे शरद पवार एनडीए जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असताना दुसरीकडे सुनेत्रा पवारांचा पक्ष बंडाच्या तयारी. त्यामुळे कुठे ना कुठे हे सर्व धागेदोरे थेट शरद पवारांपर्यंत जुळताना दिसतात. सुनेत्रा पवारांना बाजूला ठेवून आता शरद पवार, पटेल आणि तटकरे यांच्या साथीनं पुन्हा पक्ष ताब्यात घेणार की काय, हाही प्रश्न आहे. सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सर्व काही आलबेल नाही असंच दिसतंय. विषयाच्या सुरुवातीला आपला जरा घटनाक्रम काय घडला ते समजून घ्या आणि पवारांनी खेळणं कधी सुरू केलं आणि कधी बंद केलं तेही समजून घ्या. जानेवारी 2026 दुर्दैवी विमान अपघातात अजित पवार यांचं निधन होतं. एका रात्रीत पक्ष नेतृत्वहीन. फेब्रुवारी 2026 अजितदादांच्या निधनानंतर केवळ 18 तासांनी पटेल आणि तटकरे निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिताना पक्षाच्या घटनेबदल करण्याची मागणी केली जाते. त्यानुसार अध्यक्ष नसल्यास सर्व अधिकार कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांच्याकडे जातील, अशी तरतूद करण्याचा प्रयत्न होता. पुढील तारीख 26 फेब्रुवारी 2026. पटेल यांच्या अध्यक्षपदाला अंतर्गत विरोध झाल्यानंतर एका तातडीच्या अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा होते. पुढची तारीख मार्च 2026. जेव्हा सुनेत्रा पवार यांना पटेल तटकरे यांच्या पत्राची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहून 28 जानेवारी नंतरच्या पटेल आणि तटकरे यांचा सर्व पत्रव्यवहार रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली. पुढची तारीख मे 2026. सुनेत्रा पवार यांनी पक्षाची संपूर्ण सूत्रे आपल्या स्वतः हातात घेतली. त्यांचे चिरंजीव पार्थ आणि जय यांच्याकडे घेतली. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या तात्पुरत्या यादीतून प्रफुल्ल आणि पटेल यांनी सुनील तटकरे यांची पदक गायब केली, ज्यामुळे हे दोन्ही नेते नाराज झाले. पुढची तारीख 9 जुलै 2026. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत सुनेत्रा पवार यांना नोटीस पाठवून त्यांची 26 फेब्रुवारीची निवड बेकायदेशीर आणि रद्द बाबत ठरवायची मागणी केली. यावर पटेलांनी संदिग्ध भूमिका मांडत पक्षात संघटनात्मक बदल आवश्यकच असल्याचे विधान केले. आता विचार करा, जर सुनेत्रा पवार यांचे 28 जानेवारी नंतरचं पटेल आणि तटकरे यांच्या पत्रव्यवहार रद्द करण्याचे पत्र कायदेशीररित्या ग्राह्य धरले तर त्याचा परिणाम असा होतोय की सुनेत्रा पवारांनी स्वतःचीच निवड अवैध असल्याचं एक प्रकारे मान्य केलंय. 26 फेब्रुवारी 2026 रोजी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा स्वतः पटेल यांनी केली होती. जर 28 जानेवारी नंतरचं पटेल आणि यांचे अधिकार किंवा पत्रव्यवहार सुनेत्रा पवारांच्या पात्राच्या अवैध ठरत असतील तर पटेल यांनी केलेली सुनेत्रा पवारांची नियुक्ती ही तांत्रिक आणि कायदेशीरदृष्ट्या अवैध ठरू शकते. हाच सर्वात मोठा कायदेशीर पेच आहे, ज्याचा वापर आता पक्षातील सुनेत्रा पवारांचा विरोधी गट करतोय. झारखंडचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सच्चिदानंद सिंह यांनी स्वतःहून एवढी मोठी नोटीस पाठवण्याची हिंमत केली का, असा प्रश्न निर्माण होतोय. राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार
पक्षातूनच बाजूला सारले गेलेले पटेल आणि तटकरे हेच या पडद्यामागचे खरे मास्टरमाइंड असण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकारणात कोणताही गोष्ट विनाकारण घडत नाही. अजित पवार गटातील अंतर्गत वादाचे टायमिंग अत्यंत महत्त्वाचे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळांमध्ये जोरदार चर्चा आहे की शरद पवार यांचा गट कोणत्याही क्षणी एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतो. जर शरद पवार स्वतः एनडीएच्या बाजूने आले तर अजित पवार गटाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. सुनेत्रा पवारांना होणारा विरोध हा त्यांचाच एक भाग असल्याचे म्हटलं जातंय. दरम्यान सुनेत्रा पवारांना पक्षातूनच बाजूला करून पुन्हा पक्ष शरद पवारांच्या ताब्यात देण्याच्या तर हालचाली नाहीयेत ना, असाही प्रश्न विचारला जातोय. पक्षाच्या कार्यकारिणीतून बाजूला पडल्यावर पटेल आणि तटकरेंनी शरद पवारांची भेट घेतली होती. कर्तृत्ववान नेते म्हणून शरद पवारांनी त्यांचं कौतुकही केलं होतं. इथूनच खरी पुढची स्क्रिप्ट लिहिली गेल्याचं आता समोर येतं. सुनेत्रा पवारांच्या निवडीला आव्हान दिलं जात असताना नेमकं याच वेळी प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन अजितदादांच्या निधनानंतर पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली असून पक्षात रचनात्मक आणि सुधारात्मक बदल करण्याची गरज आहे, असं वक्तव्य केलं. या थेट सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला दिलेला घराचा आहेर जर सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपद कायदेशीर कचाट्याने अडकलं तर पक्ष वाचवण्यासाठी नावाखाली संपूर्ण राष्ट्रवादी पुन्हा एकदा शरद पवारांच्या छत्राखाली एकत्र येण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. राजकीय विश्लेषकांच्या मते ही केवळ एक कायदेशीर नोटीस नाही, तर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरील निर्णयाचा पॉवर गेम आहे. सुनेत्रा पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्या पक्षात बाजूला सारण्याचा प्रयत्न केला होता आणि आता त्याच ज्येष्ठ नेत्यांनी कायदेशीर त्रुटीचा आधार घेऊन सुनेत्रा पवारांची कोंडी केली आहे. दुसरीकडे अजित गटाच्या सध्या सुरू असलेल्या यादीवर शरद पवारांनी थेट कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र पडद्याआड त्यांनी अजित पवार गटातील नाराजी आमदारांना, काही नेत्यांना महत्त्वपूर्ण संकेत दिलेत. शरद पवार गट कोणत्याही क्षणी एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा याच टायमिंगला सुरू झाली. जर शरद पवार एनडीएसोबत गेले तर राज्याच्या राजकारणात अनेक बदल होऊ शकतात. एका बाजूने प्रफुल्ल पटेल हे सुनेत्रा पवारांच्या पक्षात कायदेशीररित्या दृष्ट्या संपवत आहेत, तर दुसऱ्या बाजूने शरद पवार राजकीय स्पेस व्यापून त्यांना महायुतीत एकाकी पाडत आहेत. हा सुनेत्रा पवारांचा कोंडीत पकडण्याचा दुहेरी प्लॅन आहे. पटेल आणि तटकरेंनी 12 मे रोजी शरद पवारांची त्यांची निवासस्थानी घेतलेली भेट महत्त्वपूर्ण होती. सुनेत्रा पवारांच्या राजकीय अस्तित्वासाठी सर्वात मोठी टर्निंग पॉईंट असलेली ही भेट ठरल्याचं बोललं जातंय. त्या दिवशी झालेल्या भेटीचे परिणाम आज आपल्यासमोर येतात, असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. संपूर्ण प्लॅनिंग शरद पवारांच्या डोक्याने होताना दिसलं. आज सर्वत्र झळकलेल्या बातम्या बघता शरद पवार गट कुठल्याही क्षणी एनडीए सहभागी होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पक्षातील बहुसंख्य आमदार आणि खासदार हे भाजपसोबत त्यांच्या युतीतील एक मित्रपक्ष म्हणून सहभागी होण्यासाठी आग्रही आहे. शरद पवार आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करणार नसले तरी आता ते युतीत मित्रपक्ष म्हणून राहण्याचा विचार करतायत. शरद गटाच्या एका आमदाराने नाव जाहीर न करण्याची अटीवर सांगितलंय की शरद पवारांवरती आमदार आणि खासदारांचा दबाव आहे. एनडीए सहभागी होण्याच्या मुद्द्यांवर पक्षांतर्गत तब्बल 3 बैठका झाल्यात. विशेषत म्हणजे या तिन्ही बैठका अजित पवारांच्या निधनानंतर झाल्या असल्याचं सांगण्यात आलं. याचा अर्थ अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणांवरती बैठका झाल्या आणि अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय वारं वाहून शरद पवार गटानं थेट भाजपचा मित्रपक्ष म्हणून एनडीए सहभागी होण्यासाठी आग्रह केल्याचं यातून दिसतंय. आता या सर्व घडामोडींचं सार काढायचं म्हटलं तर एवढं नक्की की सुनेत्रा पवार यांनी पक्षावर पूर्ण नियंत्रण मिळवण्याच्या नादात ज्येष्ठ नेत्यांना दुखवलं आणि स्वतःच्या कायदेशीर चुका केल्या. याचा संधीचा फायदा घेऊन प्रफुल्ल पटेल यांनी अंतर्गत सुरुंग लावला आणि पवारांनी बाहेरून राजकीय कोंडी. जर हा ट्रेंड सुरू राहिला तर आगामी काही आठवड्यात सुनेत्रा पवार यांच्या हातातून पक्षाचे नियंत्रण सुटेल आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र शरद पवारांच्या रिमोट कंट्रोलवर चालेल, हे स्पष्ट होतं. पटेल आणि तटकरेंनी ज्या दिवशी शरद पवारांची भेट घेतली त्याच दिवशी हे ठरलेलं होतं की पवारांनी पडद्यामागचा गेम
सुरुवातीलाच खेळायला सुरुवात केली. सुनेत्रा पवारांना राष्ट्रवादी अध्यक्षपदावर नेणं, पवारांना बाजूला करणं, अजित पवारांच्या निधनानंतर सगळी सूत्रं आपल्या हाती घेणं आणि केंद्रातील एका मंत्र्यांना प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्ष असतील अशा पद्धतीची पिन मारणं, या सगळ्या गोष्टी सांगत होते की पटेल आणि तटकरे डोक्याबाहेरचा गेम खेळताय. पण राष्ट्रीय कार्यकारिणीतूनच सुनेत्रा पवारांनी त्यांचं नाव जसं बाजूला केलं, तसं शरद पवारांचा दुसरा गेम ॲक्टिव्ह झाला आणि त्या गेमचा पार्ट म्हणून पटेल, तटकरे आणि शरद पवारांची भेट म्हणून बघता येईल. आता सुनेत्रा पवार या सगळ्या चक्रव्यूहामध्ये पुरत्या अडकल्यात. बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग नाहीये आणि पवारांनी खेळ खेळायचा सोडून दिला. आता सगळ्या घटनांमध्ये नेमका शेवटी हाती काय लागलंय? सुनेत्रा पवारांचा हातातून पक्ष जातोय का आणि पवार पुन्हा एकसंध राष्ट्रवादी करतायत का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.